लाचखोर पोलीस अधिकाऱ्याच्या फिल्मी स्टाईलनं मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. लाचखोर मारुती शेळके या पीआयनं एसीबीच्या तावडीतून पळ काढला. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन शेळके पळाला आणि यानंतर पोलिसांनी देखील फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत आरोपीला अटक केली. शहरातील लेडीज क्लब समोरच्या रस्त्यावर हा थरार रंगला. आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एका आरोपीवर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी शेळकेनं केली होती. तर लाचेचे 95,000 स्वीकारताना शेळके एसीबीच्या जाळ्यात सापडला. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बालाजी, लाचखोर पोलिसाच्या मुसक्या आवळण्यात यश आलेलं आहे, काय अपडेट? एकूण बघितलं तर प्राजक्ता हे मारुती शेळके जो आहे तो ग्रामीण पोलीस स्टेशनचा पीआय आहे आणि त्यानं त्याच्याच एक महिला सहकारी आहे की तिचा मुलगा आत्महत्येच्या प्रकरणात दोषी आहे की नाही यासाठी जी आहे ती 2 लाखाची लाच मागितली होती. मात्र तडजोडी आणि ती 1 लाख ची लाच देण्यात त्या महिलेनं होकार दिला आणि 95,000ची लाच स्वीकारताना जी आहे त्याची महिला सहकारी लोखंडे आणि हा शेळके जो आहे तो एसपी ऑफिसच्या कार्यालयासमोरच एसीबीने रंगे हात पकडला होता. मात्र कार्यवाहीसाठी जेव्हा त्याला ही कार्यवाही करून एसीबी कार्यालयात नेण्यात आलं होतं त्यावेळी चोरासारखा जो आहे तो हा मारुती शेळके तिथून पळून त्याने पळ काढला. मात्र त्यानंतर हा ज्यावेळेस पळाला त्यावेळी एसीबी कार्यालयाच्या कर्मचाऱ्याची मोठी धावपळ उडाली आणि लागलीच त्यांनी त्याचा पाठलाग करून जो आहे तो त्याला पकडलेला आहे. ही सगळा जी घटना जी आहे ती धाराशिव शहरात सुरू होती आणि लेडीज क्लब जवळ त्याला जो आहे ते पकडण्यात आलं आणि ही सगळी घटना चोराचा जसा पाठलाग नेहमी पोलीस करत असा चोर तावडीतून पळाला तसा पोलीस पीआय जो आहे तो पळाला होता. पीआयला जे आहे ते मुसक्या आवळण्यात पोलिसांना एसीबीच्या कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे. त्यांनी काल त्याला पकडलेलं आहे आणि ही घटना ज्यावेळेस सगळी नागरिक देखील उघड्या डोळ्यानं पाहत होते की पोलीसच पोलिसांच्या मागे लागून कशामुळे पकडत आहेत ही सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र प्राजक्ता मारुती शेळके हा वादग्रस्त अधिकारी राहिलेला आहे. याच्या अगोदरही तो कळंब शहरात होता त्या कालावधीत त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप होते. काल त्याने ही लाच स्वीकारली त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे. आता एसीबी सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या सगळं रेकॉर्डवर घेते का की तो पळून गेला होता किंवा याला सुद्धा याच्यात सुद्धा एसीबी कार्यालयावर सुद्धा ठपका ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हे सगळं न्यायालयात जातं का त्याच्यावरती ही बालाजी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. गेल्या 6 महिन्यात मुंबईमध्ये 2.5 लाख उंदीर मारल्याचा महापालिकेचा दावा संशयास्पद आहे आणि त्यामुळे गेल्या 3 महिन्यातील या मोहिमेची चौकशी करून किती उंदीर मारले ते कुठे टाकले किती विभागात कारवाई करण्यात आली याची 3 महिन्यांची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिकेला दिले. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत एक ट्विट केलंय. मुंबईतल्या एकाही मशिदीनं भोंग्याची कधीही परवानगी घेतली नव्हती. घाटकोपर पश्चिममधील 33 मशीद, मानखुर्द शिवाजीनगरमधील 72 मशिदींनी परवानगी घेतली नव्हती. तर आमच्या अभियानाचा परिणाम म्हणून 1500 भोंगे खाली उतरवण्यात आले होते असं ट्विट सोमय्या यांनी केलंय. शिवसेना पक्ष हायजॅक करण्यासाठी संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे लागले होते पण शिंदेंनी त्यांचं ऐकलं नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंना संजय राऊत वेगळ्या मार्गावर घेऊन गेले. याचाच भाग म्हणून सोनिया गांधी यांचे फोटो शिवसेनेच्या बॅनरवर दिसतात. हे बाळासाहेब ठाकरे यांना कधीच मान्य झालं नसतं अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. मला आता भाजपमध्ये यायची अजिबात इच्छा नाही. आधी यायची इच्छा होती मात्र बॉम्बस्फोटातील दाऊद इब्राहिमच्या सोबतच्या सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्यांना भाजपनं घेतल्यानं तिथेही आता गुंडाराज सुरू होईल. त्यामुळे भाजपची आत्ताची जी प्रतिमा झाली आहे त्यानंतर भाजपमध्ये जायची इच्छा नाही असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. दावोस परिषदेतून महाराष्ट्रात एकूण 15.72 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आणि या कालावधीत 80% अधिक प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेत. दावोसमध्ये करण्यात आलेल्या 46 सामंजस्य करारांपैकी 20 उद्योगांना जागा देण्यात आली. त्यातून महाराष्ट्रात वर्षभरात 1 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती मिळाली आहे असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी शिवसेना कामाला लागली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पक्षाची ताकद वाढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. सोलापूरमध्ये भाजपच्या नेत्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. बनशेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे भाज्यांचे दर कडाडलेले आहेत. यामध्ये टोमॅटो 60 रुपये किलो या भावात विकण्यात येतोय तर कारले, भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, मिरची आणि भोपळा यासह अनेक भाज्यांचे दर वाढलेले आहेत.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील छोट्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी 24 तास विशेष दुरुस्ती पथक तैनात केलंय। हे पथक रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं करतंय असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी म्हटलंय। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 92 गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे। येत्या 1.5 ते 2 महिन्यात उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचं काम सुरू केलं जाणार आहे। त्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। एसटी महामंडळाच्या 2000 बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत। धातू भंगार व्यापार महामंडळाच्या माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे। राज्यभरातील 32 आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या असून त्या मुंबईमध्ये उच्च बोलीदाराला विकण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी 5ही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं वीज ग्राहकांना दिलासा दिलाय। या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी 10% तर पुढे टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% पर्यंत वीज दर कमी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्यानं कपात करत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे। मालवाहतूकदार आणि प्रवासी वाहनधारकांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील वाहतूकदार बचाव कृती समितीनं 1 जुलैपासून संपाचा इशारा दिलाय। या संपामुळे राज्यातील शालेय बस, कर्मचारी वाहतूक, अत्यावश्यक वाहतूक सेवा आणि राज्यांतर्गत खासगी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ट्रेनच्या बुकिंगमध्ये निराशा झाली आहे। सोमवारपासून आरक्षणाची सुरुवात झाली, मात्र गेल्या 3 दिवसात नियमित रेल्वे गाड्यांचं बुकिंग अवघ्या 1 मिनिटात फुल झालं। त्यामुळे हजारो चाकरमान्यांना आता गणपती स्पेशल ज्यादा रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। पालिकेच्या शिक्षण विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांनी 15 दिवसात पुन्हा वैद्यकीय पडताळणी न केल्यास त्यांचं वेतन रोखण्याचा इशारा देत शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात ताबडतोब अहवाल पाठवा असे निर्देश दिले। पवई, तुळशी आणि विहार या तलावातील गाळ काढण्यासाठी येत्या 3 महिन्यात कृती आराखडा तयार करा असे निर्देश मुंबई उपनगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले। मेट्रो 4, मेट्रो 6 या गाड्यांचे कंत्राट 7,000 कोटींना कासार वडवली। ते गायमुख मेट्रो 4A आणि स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 मेट्रो गाड्यांच्या खरेदीचा मार्ग मोकळा झालाय। यासाठी 7,000 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय। मशीद बंदर रेल्वे स्थानक आणि पी डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाण पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय। वाहतुकीच्या अनुषंगानं मार्गरेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक हे उभारणी कामं देखील झाली आहेत। येत्या 2 ते 3 दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन पालिकेनं केलंय। 2111 इमारतीधारकांनी भोगावटा प्रमाणपत्र न घेता इमारतीचा वापर केलाय, तर या इमारतींना पालिकेनं नोटीस पाठवलेली आहे। तत्काळ नियमाप्रमाणे भोगावटा प्रमाणपत्र घ्या, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय। संस्कृत भाषेसाठी गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं 2532.59 कोटी रुपये दिले, मात्र मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होऊन देखील अद्याप 1 पैसाही का दिलेला नाही अशी विचारणा मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी सरकारला पत्र पाठवून केली। भारतीय रिझर्व्ह बँकेनं कामकाजाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे, म्हणजेच आता आरबीआयचे कामकाज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालणार असून 1 जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे। आरबीआयच्या आर्थिक व्यवहारांचा आणि कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। सोलापूर महापालिकेतील 52 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे। यातील काही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनं विविध विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत। पुण्यात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असताना नागरिकांच्या तक्रारींवर वेळेवर कारवाई होण्यासाठी पुणे पोलिसांकडून शहरात 5 नवीन सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवलाय। शहरात सध्या 5 परिमंडळ आहेत आणि त्यामुळे प्रत्येक परिमंडळ अंतर्गत एक सायबर पोलीस स्टेशन असावं या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येत आहे। पुणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली वापरली जाणार आहे। या प्रणालीचं प्रशिक्षण आणि इतर कामं पूर्ण होत आली आहेत। लवकरच ही यंत्रणा महापालिकेच्या सर्व विभागात लागू होईल। महापालिकेच्या कारभारात ऑनलाईन यंत्रणेचा वापर वाढलाय। एकलकोंडेपणा, मोबाईल आणि टीव्ही सारख्या माध्यमांवर तासनतास वेळ घालणं, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सध्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात डिमेन्शिया आजाराचा धोका वाढतोय। पूर्वी 60 ते 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार दिसून येत होता, मात्र अलीकडे 50 वर्षांच्या ज्येष्ठांमध्ये हा आजार उद्भवत असल्याचं दिसून येतं।